रोहन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय आणि बॅटिंगसाठी देखील 2 फलंदाज झालेले आहेत सज्ज. 4 षटकांचा सामना. ऑफिशियल आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर लक्षात घ्या सामन्याचे काही नियम आहेत या टुर्नामेंटचे. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असेल स्पर्धेचा मुख्य नियम. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम डिसिजन मानला जाईल. कोणत्याही प्लेयरला रिव्ह्यू दिला जाणार नाही. लक्षात घ्या रिव्ह्यूची मागणी कोणी करू नये. लक्षात घ्यायचं आहे रिव्ह्यू नसणार आहे प्लेयरसाठी. पहिला चेंडू बोथ ऑफ टीम्स ऑल द बेस्ट. 4 षटकांचा सामना. पूर्वार्धामध्ये 24 आणि उत्तरार्धामध्ये 24 चेंडू फेकले जातील आणि या 24 चेंडूमध्ये आपला भवितव्य ठरवताना हे दोन्ही संघ. पिंपलास टीमला 2 धाबांची पॅनल्टी आहे. 2 धाबाने पॅनलाइज केलं जाईल. रेसिंग कंपल्सरी नाही आहे. शॉर्ट ऑन पुलचा फटका पहिल्या चेंडूवर आसमानी टोला फ्लॅट आणि यूज सिक्सर. शॉर्ट ऑन पुलचा फटका गिरकी घेतली फलंदाजाने आणि चेंडूला काव शेप मध्ये फेकून दिला सरळ सीमा पार. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं षटकाराने गोलंदाज रोहनचा. षटकार पाहायला मिळाला. काय दमदार फटका होता. नितीशच्या बॅटमधनं मॅक्झिमम धावा मिळाल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुलरल्यांचा चेंडू बॅटच्या आउटसाइड एज लागली आहे. मुख्य पंचांचा हात आबालला आणि इथे मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय. कीपर कोण आहे रे? क्षेत्ररक्षण करतो पिंपळा संघ. चांगला संघ भिवंडी विभागामध्ये चर्चेत राहिलेला संघ आहे. नामांकित संघामध्ये ज्या संघाला आपण सातत्याने त्या लिस्टमध्ये आपण त्याला पाहत असतो. मोठा संघ पिंपलास भिवंडी विभागातून ट्रॅव्हल करून या बदलापूर विभागामध्ये बदलापूर नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे. समोर चांदई संघ आहे. श्री 11 जयशंकर चांदई हा संघ फाईट देतोय पिंपलास टीमला. ओव्हर द स्टंप्सने पुढचा चेंडू यावेळी आप ट्रॅकर काय भन्नाट फटका आहे. चेंडू इनफिल्डला कव्हर करून चेंडू जातो सीमा पार. येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला. चौकार. नितीशच्या बॅटमधनं मंगेशच्या बॅटमधनं ही धाव आली. 4 धावा मिळाल्या. नितीश बाद झाला. त्यानंतर राज आणि मंगेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुंदर सुरुवात केली होती नितेशने परंतु त्याच्या दुसऱ्या चेंडूवर त्याची विकेट गमवावी लागली. यावेळी व्हॉट अ हिट. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू जातोय त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झाला. सीमा पार आरपार. येतो षटकार. चांगली बॅटिंग होती. श्री 11 जयशंकर चांदई टीमच्या माध्यमातून हल्ला चढवलाय. इरादे स्पष्ट केलेत कारण माहिती आहे इथून जर धाबा बनवल्या 24 चेंडूमध्ये तर कुठेतरी फाईट आपल्याला सेकंड इनिंगमध्ये द्यावी लागेल आणि त्याची मदत देखील होईल जर धाबा जास्त बनवलं तर. आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. ब्लॉकहोलचा भेद. संयमी क्रिकेट. चेंडूला ग्लान्स केला ऑन साईडला. हा क्रिकेटचा सौंदर्य आहे मित्रांनो. खराब चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर चांगला चेंडू त्याचा सन्मान केला. आणि क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान करणं गरजेचं आहे. डावकर त्याचा फलंदाज आपण पाहतोय. खेळपट्टीवर लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळत आहे.
आणि असं म्हटलं जातं लेफ्ट इज ऑलवेज राईट. इथे चांगलं काम करावं लागेल, योग्य ते फटके खेळावे लागतील. क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतो पिंपलास संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. प्रयत्न चांगले करावे लागतील, कारण बदलापूर विभागामध्ये जर चर्चेत राहायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. पुढचा चेंडू ओव्हर द स्टंप्स. या पहिली मात्र चेंडू सुंदर आहे, चेंडू खाली राहतो आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. या पहिलं षटक इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 17 धावा. तर पिंपलास टीमची जर्सी कंप्लीट नाही आहे आणि ड्रेसिंग कंप्लीट नाही आहे, म्हणून त्यांना 2 धावा पॅनल्टीच्या दंडित केल्या गेल्यात. 2 धावाने पॅनलाइज केलं आहे, तर त्या 2 धावा आता मात्र चांदई टीमच्या अकाउंटमध्ये जोडल्या जातील या षटकानंतर आणि त्या जोडल्या जातात. 18 धावा झाल्या आणि 18 नंतर 2 पॅनल्टीच्या धावा ॲड करून 17 नंतर 2 धावा ॲड केल्या, 19 धावा झाल्या धावफलकावर. हे लक्षात घ्यायचं आहे. पॅनल्टी आम्ही ॲड करतोय. गोलंदाज नाव सांगायचं गोलंदाजाचं. शुभम. शिवदास बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड इनिंग सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. दुसरं षटक आहे वैयक्तिक सांघिक. वैयक्तिक पहिलं आहे, सांघिक दुसरं आहे. शिवदास बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवर मंगेश, नॉन स्ट्रायकिंग एंडवर राजला आपण पाहतोय. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली आणि तिथे काय घडतंय? चूक होते आणि चुकीला माफी नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं आणि ती चूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठी विकेट होती या मॅचची आणि ती विकेट मात्र मिळाली नाही या पिंपलास टीमला. गोलंदाज शिवदास मात्र थोडासा निराश असेल, कारण पहिल्या चेंडूवर एक संधी चालून आली होती, गोल्डन चान्स, परंतु ती चान्स मात्र हुकली. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्सने. यावेळी देखील संधी आहे, पकडली जाईल का याचं उत्तर आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला तो झेल. समाप्त झाला फलंदाजाचा खेळ. मित्रांनो पहा, संधीचं सोनं कसं करायचं. पहिली संधी आली, त्यानंतर मात्र स्वीकारली गेली नाही. त्यानंतर स्वतः गोलंदाज गेला की आता मात्र जे होईल ते माझं होईल. स्वतः गेला आणि झेल पकडला आपल्या गोलंदाजीवर. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि फलंदाज झाला बाद. मंगेशला परतावं लागतंय. मंगेशच्या बॅटमधनं नक्कीच चांगली खेळी झाली होती. 13 धाबा त्याने बनवल्या होत्या, परंतु त्याला परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव दाखल झालाय. पहिला चेंडू वैभवसाठी असेल. कशा प्रकारे बॅटिंग करेल वैभव, कारण 2 विकेट्स केल्या आता. इथे थोडंसं दडपण आलं असेल. संयमी क्रिकेट, चांगला फटका आहे, पॉईंटच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक आले, चेंडूला उचलला, फेकलं, दरम्यान एकदा एकबटली गेली. अकाउंट ओपन केलं वैयक्तिक वैभवने. आणि स्ट्रायकर एंडवर आपण आता पाहतोय जो सलामीचा बॅटर आहे राजला पाहतोय आपण. राजचं अकाउंट आतापर्यंत ओपन झालेलं दिसत नाही आपल्याला. चांगली गोलंदाजी झाली शिवदासच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, त्यानंतर दुसरा चेंडू सुरेख फेकला, विकेटचं पतन झालं.
स्वतः कॉटन बॉलच्या स्वरूपात बाद केला फलंदाज झाला. मंगेशला नक्कीच परत डगआउटला पाठवलं. त्यानंतर एक धाव. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि टोटल धावा धावफलकावर आपण पाहतोय 22 या आकड्यावर. डावखुऱ्याचा गोलंदाज आणि समोर डावखुऱ्याचा फलंदाज देखील आपण पाहतोय. लेफ्टी अँड लेफ्टी कॉम्बिनेशन, लेफ्टी टू लेफ्टी. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळायचं होतं. तिथे बॅट आणि चेंडू मध्ये तेवढं प्रॉपर कनेक्शन नव्हता. तिथे यष्टीरक्षक होते, पकडला झेल आणि फलंदाज झाला फेल. आणखी एक विकेटचं पतन. धक्का लागतोय तिसरा इथे मात्र चांदई टीमला. तेजस आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. पत्त्याचा बंगला ज्याप्रमाणे कोसलतो मित्रांनो, त्याप्रमाणे इथे बॅटिंग लाईनअप कोसळली जाते सांदई टीमची. श्री 11 जयशंकर सांदई टीम आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्सने. यावेळी मात्र आडवा बॅटने तिथे ग्लान्स केला चेंडूला. ऑन साईडला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलतो, फेकतो. एक धाव एकवटली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे हलवार गतीने. 23 23 या आकड्यावर. अंतिम चेंडू आहे, पाहूयात. यावेळी फिंगर रोल केले चेंडूवर. टर्न झाला चेंडू. तिथे स्विंगर चेंडू होता. स्विंग आणि मिस लेग बायच्या स्वरूपात. धाव मात्र एक मिळते आणि 24 या आकड्यावर धावसंख्या. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12.00 ची सरासरी आपण पाहतोय कन्वर्ट करताना. तर लक्षात घ्या, या पुढील बिग बॅटल, पुढील सामना नाणेफेकीचा कॉल आपण करणार आहोत इनिंग ब्रेक नंतर. गोवे विपक्ष वाडेकर बी या दोन टीमच्या कॅप्टनना लक्षात घ्या. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या 2 षटकानंतर लगेचच टॉस द्या. चला, 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा कालावधी आयोजकांच्या माध्यमातून दिला गेलाय आणि त्या उर्वरित 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकणं बंधनकारक असेल. थोडीशी कठोर भूमिका घेतली आयोजकांच्या माध्यमातून, कारण माहिती आहे आज मेगा फायनलचा दिवस यासाठी केला होता. टास शेवटचा तो दिस गोड बाबा आणि गोड दिस होण्यासाठी कुठेतरी गोड कामगिरी करावी लागेल. त्यामध्ये सर्व टीम्सला सहकार्य करावं लागेल, कॉपरेट करावंच लागणार आहे. गोलंदाज विशाल आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये सज्ज होतो आपल्या टीमचा धुरा घेऊन. फुलटॉस यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफला. चूक होती आहे, जजमेंट चुकीचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल ठरेल का? आणि त्याचं उत्तर 2 धावा मात्र एकवटल्या गेल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द स्टंप्सने. यावेळी मात्र चेंडू सुरेख फेकतो आहे. फिंगर रोल केले, गतीमध्ये परिवर्तन केला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र लॉफ करायचा होती. ते ऑन साइड एरिया पकडला होता. गिरकी घेतली तिथे, परंतु धावा मिळत नाहीयेत.
2च धाबा आणि 2 धाबाच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते हलवार गतीने 28 या आकड्यावर. 3 चेंडू फेकले, 3 चेंडू सुंदर फेकलेत आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर देखील एक गोल्डन चान्स होती विकेटची आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर देखील एक चान्स आला होता. हा पोतामध्ये फुलमध्ये कन्वर्ट करायचा होता परंतु चान्स गमावली गेली. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. यावेळी मात्र भीमर आहे की काय, चेंडूला भिडकावून दिलाय. शॉर्ट ऑन पुल अँड वंडरफुल, चेंडू चाललाय सीमा पार. पंचांचा इशारा, भीमर आणि येतोय षटकार. नो चेंडू आहे आणि फ्रीड देखील असेल नेक्स्ट बॉलवर. आणि सातत्याने इथे म्हटलं जातं उघडा डोले पहा नीट, नेक्स्ट बॉल फ्रीड. चेंडू द्यायचा आहे दुसरा एक. खराब चेंडू होता, अत्यंत खराब चेंडू होता. दिशा खराब होती आणि दशा देखील खराब झाली. शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडू बॅटवर आला प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट आणि बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर त्या चेंडूला फेकून दिला 6 धाबांसाठी. स्कोर कार्डवर आपण धाबा पाहतोय 35-35. पुढचा बॉल, यावेळी मात्र आणखी एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फ्रीडचा बॉल आणि तिथे जेल टिपता आला नाही. 2 धाबा एकवडल्या. या 2 धाबांच्या साह्यानं धावफलक पुढे सरसावतंय. 37-37 धाबा. चार चेंडू 37 धावसंख्येची टोटल आपण पाहतोय. 8 चेंडूंचा खेळ आणखी शिल्लक आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय मित्रांनो. यावेळी फिंगर रोल केला, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. विविधता होती या चेंडू मध्ये. चांगला कमबॅक झालाय, बाउन्स बॅक करतोय. अंतिम चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. थोडस कमबॅक करतो गोलंदाज विशाल. यावेळी देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. हे 2 चेंडू खूप सुंदर फेकले विशालने आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 या आकड्यावर पाहायला मिळते. अंतिम 6 चेंडूंचा खेळ पूर्वार्धामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर 6 चेंडू नंतर इनिंग ब्रेक नंतर लगेचच गोवे टीमच्या कॅप्टनना आणि वाडेकर बी टीमच्या कॅप्टनना सज्ज राहायचं नाणेफेकीसाठी. लक्षात घ्या. चौथं अंतिम महानाबारीचं षटक क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जातं स्लॉगवरचं षटक प्रशांत आलाय. प्रशांतच्या खांद्यावर जबाबदारी संघनायकाने सोपवली गेली आहे. इथून चांगला खेळ करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण गोलंदाजी देखील थोडीशी खराब राहिली आहे आणि त्याचा फायदा उचलावा लागेल. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिल्या चेंडूवर मात्र मिळती प्रशांतला विकेट.
खूप सुंदर चेंडू फेकला होता. चेंडूला खेचून मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरला तिथे फलंदाज. आणि मी म्हटलं होतं मित्रांनो, मातबर संघ भिवंडी विभागामध्ये चांगला चर्चेत राहिलेला संघ पिंपलास आणि आपली कामगिरी दमदार कामगिरी करत असताना चला स्पीडअप करा. 20 मिनिटाचा कालावधी आयोजकांच्या माध्यमातून दिला गेला आहे आणि स्टॉपवॉच नक्कीच लावलं जाईल, कारण कोणत्याही संघाला कुठेही सूट दिली जाणार नाही आयोजकांच्या माध्यमातून. याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. सो कॉपरेट करा आणि लगेच फील्ड सेटअप करून चेंडू फेकण्यास सुरुवात करायची आहे. पाच चेंडूचा खेळ आणखी शिल्लक पूर्वार्धामध्ये फर्स्ट इनिंगचा खेळ आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलर तयार झालाय. अप्रतिम चेंडू फेकतो. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो परंतु तिथे थोडीशी चूक घडते आणि धावाच्या रूपाने धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय ऋतिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल होतोय. ऋतिकला परतावं लागलं. विकेट आपली सॅक्रिफाय करतोय आपल्या टीमसाठी, कारण माहिती आहे जितक्या जास्त स्ट्राईक तेजस्कर राहील वैभवकडे तितकं चांगलं आपल्या टीमची धावसंख्या पुढे जाऊ शकते. आणि वैभवच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी टीमने सोपवली गेली. या जबाबदारीचं ओझं उचलावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. दमदार कामगिरी व्हायला हवी मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. यावेळी फटका सुंदर अलॉंग दी कार्पेट फटका सजवला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दूरवरून आला आणि 2 धावा तिथे एकवटल्या गेल्या. 39 धावा झाल्या त्या फलकावर. तडी नाही 39 धावा झाल्या फलकावर. 3 चेंडू शिल्लक आहेत अंतिम षटकातील. हाणामारीचं षटक आहे. राऊंड द स्टंप्सले पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी मात्र ब्लॉक होलचा वेध. अप्रतिम चेंडू. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतोय. थोडंसं पम्बलिंग आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजाने. 2 धावा पुन्हा एकदा एकवटल्या गेल्या. धावसंख्या 41 वर जाते. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू 41 धावा दाफलकावर. अप्रतिम बॅटिंग होते, परंतु आणखी धावा बनवायला लागतील. या धाब्या पुरेशा ठरतील असं वाटत नाहीये, कारण पिंपळा संघ चांगला बॅटिंग लाईनअप मध्ये उतरलेला संघ दिसतोय. खोदून काढलाय चेंडूला. एक धाव तर एकवडली. दुसऱ्याचा प्रयत्न. चांगली रनिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. माहिती आहे की मोठे धावा येत नाही, परंतु धावबादच्या रूपाने देखील एक फलंदाज बाद झाला तरीही 2 आणि दुहेरी धावा काढण्याचा प्रयत्न होतोय. शेवटचा अंतिम चेंडू. धावसंख्या झाली धावफलकावर 43. अंतिम चेंडू समोरच्या दिशेने. बॉलर बॅक ड्राईव्ह. फटका सुंदर आहे. एक धाव एकवटली. दुसऱ्याचा प्रयत्न. धावाची शक्यता आहे तिथे आणि किती मिळती धावा. तिसऱ्याचा देखील प्रयत्न आणि तिसऱ्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. 2 धावा इथे एकवटल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता मात्र अंतिम चेंडूवर जाऊन भिसावलाय. 45 धावांवर आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 46 धावा बनवायच्या, ते म्हणजे पिंपलास टीमला. चला टॉससाठी यायचं वाडेकर बी आणि गोवे टीमचा कॅप्टन.
तर राहुल साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. राहुल बोराडे साहेब आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकी करतोय. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही मातब्बर संघ आहेत. गोवे विपक्ष वाडेकर बी या दोन टीम्स मध्ये बिग फाईट मित्रांनो रंगणार आहे या क्रीडांगणावर. आई गावदेवी चषक आंबेशी बदलापूर विभागातील एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहताय मित्रांनो. एडसीचा कॉल छापा असा कॉल होता आणि टॉस जिंकला तो वाडेकर बी टीमच्या कॅप्टन. लगेच डिसिजन आपला कळवा, वेल वाया घालू नका मित्रांनो. तर लक्षात घ्या स्टॉपवॉच इथे लावला जाणार आहे. चांदई टीम 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायची आहेत. आयोजकांच्या माध्यमातून इथे स्टॉपवॉच लावण्यात आला आहे आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट झाली पाहिजे, याच्याकडे लक्ष द्या. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 46 धावांचा पाठलाग आहे आणि हे 46 धावा 24 चेंडूमध्ये कशा प्रकारे हा पाठलाग केला जाईल, हे टार्गेट कसं मोडीत काढलं जाईल याचा धावतं वर्णन करतील नक्कीच बदलापूरचा एक आवाज गोड गुणी समालोचक. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून खूप काही आम्ही शिकत असतो आणि सातत्याने या बदलापूर विभागामध्ये मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांना आमंत्रित केलं जातं. या ऐकूयात आपण मायक्रोफोनवर राहुलजी चव्हाण सर यांना. थँक्यू. थँक्यू सो मच ओमी सुतार यांचा आभार. तुम्ही ऐकला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 4 षटकाची मॅच. टार्गेट आता सेट झालंय. धावफलकावरती 45 आणि आता 46 धावांचं लक्ष तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. सलामी जोडी सचिन आणि रोहन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. अक्काजी तामाने यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला आता पाहायला मिळेल. रोहन पाटील आता मैदानाच्या दाखल होतोय. आज वर्षातील खास दिवस रोहन पाटीलचा वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आयोजन कमिटी गावदेवी अंबेशिव यांच्या माध्यमातून आणि पूर्ण आमच्या समोरच्या कक्षातून देखील रोहन पाटीलला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 46 धाबांचं टार्गेट आहे. रोहन आणि त्याच्या साथीनं सचिन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शोधतो गुड गेम. गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक पहिला घेऊन. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पहिलाच बॉल यावेळेस मात्र बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. आपटी देण्याचा प्रयत्न ऑन साईडला बळवलाय. बॉल मात्र स्कोअर लागला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान 2 धाबा एकपड्याचा प्रयत्न होतो. 2 धाबा इथे देखील मिळतात.
भरपूर वेगाने आता या 2 धाबा मिळतील. धावफलक 2 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. यस 15 मिनिटांचा अवधी आहे 3 षटकासाठी. चौथ्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बनमाऊसचा इशारा. येस 1 फॉर दी ओव्हर हा इशारा पंचांचा पोहोचतोय. चौथ्या षटकामध्ये जर उशीर कमी केला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इथे देखील डिपॉझिट पवित्रा घेतला होता. हलक्या हाताने ढकलले. बॉल मात्र बिडॉपला ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगल धाव इथे देखील मिळते. धावफलक आतापर्यंत टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रोहन पाटील आणि त्याच्या साथीनं सचिन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. जय मसोबा पिंपळास संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. भिवंडी तालुक्यातून हा संघ दाखल झाला. पिंपळास म्हटलं तर एक ख्यातनाम स्कोरर म्हणून ज्याची ख्याती आहे अल्पेची गायकवाड त्यांच्याच हा गाव आणि त्या गावातून तुम्ही पाहता हा संघ दाखल झाला आहे. अपील तर झाली आहे परंतु पंच सहमत नव्हते. लेगबायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. टीमची टोटल आता सिंगलच्या मदतीने पुढे सरकेल. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली स्पर्धा. तब्बल 51,000 रुपये या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर गावदेवी चषक या स्पर्धेचं स्वरूप विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. ऑन साईडला खेळला जरूर. मिड विकेटला भरपूर वेगानं झपाट्यानं खेळाडू पोहोचतोय. वैभव थेरला तुम्ही पाहताय जो इथे मात्र वाराच्या वेगानं पोहोचला परंतु धाव मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. वैभव थेरला तुम्ही पाहताय. त्याच्या दाबानं चांदई संघ नेहमीच ओळखला जातो. कर्जत तालुक्यातून हा संघ दाखल झालाय. जयशंकर चांदई विरुद्ध जय म्हसोबा पिंपळास या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. टार्गेट तितकंसं मोठं देखील नाही आहे आणि तितकंसं छोटं देखील नाही आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करायला हवे कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. बॉटम पार्टच्या मधून टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिलं ऋतिकच्या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी देण्यात आली आहे कारण पॉवर प्लेचं षटक जेव्हा जेव्हा असतं धाबा खोऱ्याने ओढण्याचं काम नेहमीच खेळाडू करत असतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन आतापर्यंत कुठेतरी संघाचा डाव सापडला ऋतिक यांच्या माध्यमातून कारण आतापर्यंत 5 चेंडू फेकले. धाबा खर्च केला फक्त आणि फक्त. यावेळेस देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित होता कव्हरला. बॉल त्याला भेदून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय आणि याच चौकाराच्या साथीनं धावफलक आता वेगाने पुढे सरके. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 9 धावा. षटक क्रमांक पहिल्या संपन्न झालाय. नाराज आहेत ऋतिक कारण 5 चेंडू त्यांनी भरपूर चांगल्यारीत्या फेकले आणि 6व्या बॉलवरती मी म्हणेन कुठेतरी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर फसला होता. खेळाडू बीट झाला. चौकार येतोय. धावफलक आता पुढे सरकेल. पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा. चल अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच खेळायला सुरुवात करा. नेक्स्ट मॅच जे पारदेव गोवे विरोधात संघ खेळणार आहे वाडेगर बी वाडेगर सी. तर विनंती आहे आपण रेडी राहायचं खेळाच्या दृष्टिकोनातून. 4 षटकांचा हा देखील सामना आता तुम्हाला पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज षटक क्रमांक दुसरे घेऊन आता गोलंदाजी मार्कवरती दाखल होता सागरला तुम्ही पाहता. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम चांदई विनंती आहे. सामना मोठा आहे आम्हाला देखील माहिती आहे परंतु थोडंसं वेळ कमी खर्च करा कारण आज अंतिम दिवस या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल आणि अंतिम दिवसामध्ये आता उशीर नको आहे कारण 3 दिवस सुखरूपपणे ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडली. आणि खरं तर ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेस गणपती बाप्पा आई गावदेवी आई तुळजाभवानी मातेला आम्ही साकडं घातलं होतं. 4 दिवस ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू द्या. कोणत्याही प्रकारचं विघ्न नको या स्पर्धेमध्ये आणि 3 दिवस मोठ्या थाटामाटाने ही स्पर्धा पार पडली. पहिला बॉल फुलटॉस होता आणि इथे सागरचं केलंय भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती धमाका षटकार. खरं तर स्पर्धेला सुरुवात झाली 12 डिसेंबर 2024 रोजी. त्यावेळेस मात्र आकाश भरून आलं होतं. आभाळ भरून आलं होतं. तो आज स्पर्धेला निरोप देताना ओमकारजी मोरे असतील नरेशजी कडव यांच्या देखील डोळ्यात पाणी येईल यात शंकाच नाही आहे कारण 4 दिवस त्यांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये आणि सक्सेसफुल स्पर्धा काय असते हे त्यांना देखील दाखवून दिलंय. इथे देखील अडबा बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान इथे संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू तुम्ही पाहता निघून चालला. असते रक्षकाच्या हातात. पहिल्या बॉलवरती षटकार आला जरूर. पुढचा बॉल लंपार सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय.
पाहाला चेंडू घासून गेलाय असं खेळाडू सांगतात, परंतु पंच सहमत नाहीयेत. योगराज महाराज बुटेरे जे मात्र एक चांगले खेळाडू आहेत, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट पोलीस संघासाठी योगराज बुटेरे यांचा मी पाहिला आणि नेहमीच पंचाच्या भूमिकेत भरपूर ट्रेंडिंग वरती हे नाव तुम्हाला पाहायला मिळेल. गोपडी सारखी बॅट फिरवली, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक सिंगल एक दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मिळतील का? हो, मिळतील देखील, कारण वाऱ्याच्या वेगानं हरणीच्या गतीनं चित्याच्या सपळाईनं या 2 धावा इथे देखील एकपटला गेल्या आणि आता 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 19 धावा, 18 धावा माफी असावी, कारण एक षटकार आला, तदनंतर एक व्हाईट बॉल आणि आता या 2 धाबा इथे जोडल्या जातात. नितीन नामदेव ठाकरे जे स्कोररच्या भूमिकेत आहेत, 4 दिवस त्यांचे देखील उल्लेखनीय कामगिरी. इथे देखील फटका चांगला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक सिंगल इथे एक पडली, दुसरीचा प्रयत्न झालाय, 2 धावा इथे देखील मिळतात. गुड रनिंग. सिंगल डबल आता प्राधान्य देत असताना माहिती आहे टीम पिंपळा संघाला देखील क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल, आणि अशा परिस्थितीमध्ये जर सिंगल डबलला तुम्ही प्राधान्य देताय तर शेवटच्या षटकामध्ये धाबा कमी राहतील. त्याच अनुषंगाने आता सिंगल डबलला प्राधान्य देत असताना 2 धाबा इथे देखील मिळतात. टीमची टोटल आता पुढे सरकेल. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 20 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही 26 धावांची गरज या 5 पद्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना मी म्हणेन थोडंसं मागणं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अंती 9 होत्या, आतापर्यंत 11 धाबा खर्च केल्या. गोलंदाज 3 चेंडू फेकत असताना, आणि इथे देखील घडलंय काय, पंच आमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवतील, परंतु धाबा टोटल मिळतील किती यावरती आता साऱ्यांचं लक्ष लागलंय. टोटल 3 धाबा ना पंच, यस 3 धाबा इथे मिळतात. 3 चेंडूचा मी म्हणेन खेळ संपूर्ण झालाय आणि आता 1+2 अशा 3 धाबा इथे मिळतात. 3 चेंडू शिल्लक आहेत या 5 मध्ये. सागर थोडासा मागणा ठरतो, भरपूर दूरवरचा प्रवास करून दोन्ही संघ या 5 मध्ये दाखल झालेत. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये मिश्रण केलं होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, टप्पा पडल्यानंतर फिंगर रोल केला, बोटं विखुरली आणि बॉल मात्र निघून चालला. फिरकी घेत असताना स्थिर रक्षकाच्या हातामध्ये सुटक्याचा मोकळा निश्वास आता सागरने देखील सोडला या मॅच मध्ये, कारण त्याला देखील माहिती आहे धावसंख्या इथून मात्र थांबवायची आहे, कारण टार्गेट तेवढंच मोठं नाही आहे आणि इथे मात्र इन्व्हेस्टमेंट कमी आहे, धावा देखील कमी खर्च करायचे. त्याच अनुषंगाने आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी पाहायला माहिती आहे. या वेळेला देखील पुन्हा एकदा पंचाकडे दाद मागतात, दरम्यान डायरेक्ट हिट केलाय, फलंदाज बाद, परतावा लागेल माघारी. सॅकिंग एरवरती धावत होता, भरपूर वेगाने धावला जरूर सचिन, परंतु आता थेट पॅव्हलियनच्या दिशेला परतावा लागेल, फलंदाज बाद. नवीन बॅट्समॅन विशाल आहेत आणि एक चांगला फटका तुम्ही पाहता, एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा इथे देखील भरपूर बेकार एकपटल्या. विशालला तुम्ही पाहता जो मैदानाच्या मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने मी म्हणेन धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं देखील आता समाप्त झाले. 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता टीम पिंपळा संघाला अजूनही 21 धाबाची गरज आहे. 2 धाबांनी पॅरिटीनुसार उतरलाय संघ पिंपळास या मॅच मध्ये. मी म्हणेन 2 षटकामध्ये धाबा चांगल्या आल्यात, 25 धाबा.
12 चेंडूचा खेळ शिल्लक, 21 धाबाची गरज. गोलंदाज वैभव थेर राऊंड द विकेट. वैभवचा पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती दे धमाका षटकार येतोय आणि धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल. 31 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 चेंडूमध्ये मी म्हणेन 21 धाबाची गरज असताना असं वाटलं होतं हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत येणार, परंतु वैभव थेरचं केलंय पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत हा षटकाराला. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना आज रोहन पाटीलचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त काही ना काही गिफ्ट द्यायचे टीम पिंपळा संघाला. याच अनुषंगाने आता तो बॅटिंग करतोय मैदानावरती. पहिल्या बॉलवरती षटकाराला राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा रिझल्ट सेम पाहायला मिळेल का? मिड विकेटला खेळाडू अखेर तुम्ही पाहताय आता हे जाळं रचलं होतं, कारण लोअर फुल टॉसचा चेंडू इथे मात्र हाताळला गोलंदाज वैभव थेरनं आणि पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमक करण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. रोहन पाटील बॅक टू द पवेलियन. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना काही खेळाडू तुम्ही पाहता रोहन पाटीलला, कारण क्रिकेट हे नातंच असं. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला भेट लावलं ते खेळ क्रिकेट. ज्या खेळानं तुमची आमची ओळख नसताना आपली ओळख पटवून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 20 धाबा रोहन पाटीलच्या बॅटमधून. नवीन खेळाडू प्रशांत आता दाखल होतो या मॅचमध्ये. रोहनला पुन्हा एकदा आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. आज वर्षातील खास दिवस रोहन पाटील यांचा वाढदिवस आणि वाढदिवस म्हटलं तर भरपूर खुश असतात. वाडेकर संघ देखील आता दाखल झाला. वाडेकर सी कल्याण विभागातून हा संघ इथे दाखल झालाय. खडे गोरवली टीम देखील दाखल झाली आहे. किडनी वेलकम. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला. पुढच्याच बॉलवरती मी म्हणेन बॅटर आउट झालेत आणि नवीन खेळाडू प्रशांत गायकर आता मैदानाच्या दाखल होतात. गुड सज्ज होतं वैभव थेरला तुम्ही पाहता. फुल टॉस होता, इथे देखील ड्राईव्ह केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल धाबा एक पडायचा प्रयत्न, 2 धाबा इथे देखील मिळतात आणि त्याच 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपल्याला पार मिळतं. 33 9 चेंडू मध्ये आता 13 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. प्रशांत गायकरला तुम्ही पाहता जो मैदानाच्या मध्ये दाखल झाला. प्रशांत या नाबासाठी हा मैदान लक्की आहे, कारण याच मैदानावरती 6 चेंडूमध्ये 3 धाबाची गरज असताना मानकिवली टीमच्या प्रशांत भोरनं तो सामना डिफेन्स केला होता आणि कालचा दिवस देखील त्यांनी गाजवलाय आणि काल देखील श्री गणेश मानकिवली संघ बी म्हणेन सुपर 5 मध्ये दाखल झाली आहे याच मैदानावरती. गोलंदाज वैभव राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला पुल करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाही. बॅट आणि बॉलचा ऑन साइडला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना वैभव थेरला तुम्ही पाहता. अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे आणि त्याच अनुभवाची शिदोरी आता तुम्हाला पाहायला मिळेल. अनुभव इथे मात्र पणाला लावत असताना पहिला बॉल सिक्सर, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती दुहेरी, चौथा बॉल सिंगल आणि आता 5वा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतो. इथे देखील पुन्हा एकदा बॅटन पार्टच्या मधनं सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. टप्पा पडल्या नंतर आपण पाहिलं एखादी पाणबुडी बुडावी असं चेंडू मात्र निघून चाललंय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. 3 षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचली धावफलकावरती आतापर्यंत 34 आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जवळजवळ 46 धावांचं लक्ष होतं. म्हणजे आता येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. 21 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतर असं वाटलं होतं हा सामना 4थ्या षटकामध्ये क्लिअर होतोय की काय, परंतु असं नाही आहे. एवढ्या दूरवरून आम्ही देखील प्रवास करून कर्जत तालुक्यातून दाखल झालो आहेत. आम्हाला देखील हा सामना जिंकायचा आहे. आम्हाला देखील इथून ट्रॉफी उचलायची आहे. याच अनुषंगाने तुम्ही पाहताय चांदई संघ खेळतोय जरूर, परंतु आता येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. वैभव थेर ज्याने गोलंदाजी चांगली केली या मॅचमध्ये, आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील या मॅचमध्ये ते देखील पाहावं लागेल. कारण असं म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. इथे भरोसा दाखवलाय मी म्हणेन गोलंदाज चिराग वरती, जो मात्र यंगस्टर खेळाडू आहे. त्याच्या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आहे, परंतु आता तो कशा प्रकारचा खेळ करतोय या मॅचमध्ये पाहावा लागेल.
पहिला बॉल ऑन साईडला घेतलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे तुम्ही पाहता एक चांगला झेल स्वीकारलाय पहिल्या बॉलवरती. इथे मात्र दाखवलंय चिरागनं माझ्यावरती विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मी मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. आणि पहिल्या बॉलवरती आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन खेळाडू आता शिवदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या मॅच मध्ये आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 12 धाबाची गरज आहे. चिरागला पहिल्या बॉलवरती सफलता इथे मात्र मिळते. जय पारदेव गोवे संघ देखील दाखल झाला. वेलकम. कारण ज्यावेळेस आपण पाहतोय नियमावली स्ट्रॉंग आहे या स्पर्धेची आणि दिलेल्या वेळेवरती हा संघ दाखल होतो. यासाठी आम्ही भिवंडी असेल, कल्याण डोंबिवली असेल, या टीमचे नेहमीच आम्ही कौतुक करत असतो, कारण दिलेल्या वेळेवरती हा संघ दाखल झाला. नवीन फलंदाज शिवदास आता दाखल होतोय. डावखुराचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता दाखल झालाय. अनुभव प्रचंड आहे शिवदासकडे. समोर तुम्ही पाहता यंगस्टर खेळाडू. इथे देखील फुलटॉस होता. घडले काय पाहावं लागेल. भरपूर वेगाने हा चेंडू टाकला जरूर. लेग बायचा इशारा पण आमच्यापर्यंत पोहोचतोय. 6 चेंडूमध्ये 12ची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये 2 चेंडू भन्नाट वेग आपण पाहिला चिरकच्या माध्यमातून. आणि आता येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धाबाची गरज आहे. कर्जत म्हटलं की जयशंकर चांदई असेल, शिवशक्ती कडाव असेल, असे चांगले चांगले संघ आम्ही नेहमीच पाहतो. मग श्रीपती बाबा उमरोली असेल. कडाव संघाला कोण विसरेल, ज्या नितू माळीनं 6 चेंडूमध्ये 1 धाव रोखली होती. पालघर डहाणू विभागातील जाई सारख्या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. गोलंदाज तयार. ऑन साईडला खेचलाय, फटका चांगला गॅप मध्ये. एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. आज चौकार येतोय. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. अजून या मॅच मध्ये चेंडूचा आपण जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 7 धाबांची गरज आहे. हा चौकार भरपूर महत्वाचा होता दोन्ही टीमसाठी. 3 मध्ये 7 आता बरोबरच्या. स्ट्रायकिंग वरती तुम्ही पाहता नवीन आलेला खेळाडू जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय तोच विशाल तुम्हाला पाहायला मिळेल. चला ती कार थोडीशी बाजूला घ्या. यस, 3 चेंडू आणि 7 धाबाची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. गोरदास सज्ज होता राईट नंबर विकेट. बिग हिट ऑन साइडला फेकून दिलाय. खडे खडे स्ट्रोक तुम्हाला पार मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे मात्र विशाल जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय संकटमोचक कामगिरी तो करतोय. त्याच्या बॅटमधून धमाका सिक्सर. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये 1 धाबाची गरज. नाराज आहेत चांदई टीमचे खेळाडू, कारण जो सामना मी म्हणेन वैभव थेरनं खेचून आणला होता त्या सामन्यावरती आता पूर्णपणे पाणी फेरण्याचं काम चिराग करतोय. सुरुवात मी म्हणेन चांगली केली मैदानाच्या मध्ये चिरागनं देखील. असं वाटलं होतं हा सामना आता झुकलाय की काय, परंतु एक चौकार आल्यानंतर आता हा षटकार भरपूर काही सांगून गेलाय टीम चांदई संघाला. बॅटिंग करत असताना टीम पिंपळास 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये 1 धाबाची गरज आहे. दोन्ही संघ आता मैदानाच्या प्रयत्न जरूर करतात. या मॅच मध्ये मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये, कारण जर तुम्ही इथून सामना गमावताय तर 365 दिवस तुम्हाला आई गावदेवी चषकाची वाट पाहावी लागेल या शंकात नाही. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. फॉरनच बाद होतोय. विशालला परतावं लागेल माघारी. या मॅच मध्ये सिंगल धाब 1 मिनिटाचा प्रयत्न त्याचा कुठेतरी फसला आणि अखेर तुम्ही पाहताय सामना येऊन ठेपलाय. शेवटचा 1 बॉल 1 धाबाची गरज आहे. सामना जर आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगतोय. इथे मात्र चांदई टीमला जिंकायचंय जरूर, परंतु पिंपळा संघाला हार नाहीये मंजूर, कारण तुम्ही पाहताय शेवटच्या बॉल पर्यंत हा संघ मैदानाच्या आत रंगतोय. आता प्रश्न उभा राहिलाय कोणता खेळाडू आहे जो मात्र डिफेन्स करेल, कोणता खेळाडू मैदानाच्या आत जाईल आणि इथे मात्र विजयाचा झेंडा रोवेल हे देखील या मॅच मध्ये पाहावं लागेल. दोन्ही संघात मात्र भरपूर ताकदीने उतरलेत. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आता तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणून तर आम्ही म्हणत असतो ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सोडल्या आणि जर 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या आतमध्ये केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि आता तीच मेहनत मैदानाच्या आतमध्ये करत असताना
2 धाबांची पार्टी होती टीम पिंपळा संघाला. ती पार्टी आता किती मॅटर करते हे देखील पाहावं लागेल या मॅच मध्ये. खरं तर जर ही एक धाव इथून मात्र जर रोखली गेली तर आजच्या रात्रीमध्ये पिंपळा संघाला झोप लागणार नाहीये, कारण पार्टीच्या 2 धाबा होत्या. ड्रेसकोड इथे मात्र कंपल्सरी आहे, त्यामुळेच की काय आता हा सामना तुम्ही पाहताय शेवटचा 1 बॉल 1 धाबाची गरज. दुविधा मनस्थितीमध्ये होते, कारण आम्ही भरपूर वेळा पाहिलंय उमी सर एका चेंडूमध्ये 6 धाबा होतात आम्ही पाहिलंय, परंतु कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील होत नाहीये. हे चित्र देखील आम्ही मयूरजी पिसेकर साहेबांच्या मैदानावरती पाहिलेलं आहे. नवीन खेळाडू 1 बॉल 1 ची गरज. फुल टॉस बॉल होता, जरी इथे मात्र टप्पा चेंडू टाकला असता तर धाबा रोखू देखील शकले असते, परंतु चौकार आलाय. सामना जिंकला टीम जय म्हसोबा. पिंपळा संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जयशंकर चांदई तुम्ही देखील चांगलं खेळलात, तुमचंही कौतुक.